काही स्वागत आहे तुमचं मयुरीश किचन मध्ये। आज मी आणले गावठी खेकडे। तर बघा मी खेकड्यांची भाजी कशी बनवणार आहे ते। तर चला बघूया। खेकड्यांचं असं झणझणीत कालवण बनवण्यासाठी मी एक मसाला रेडी करत आहे। इथे मी 3 कांदे घेतलेत, 7-8 लाल मिर्च, अद्रक लसूण आणि खोबरं। इथे मी पॅन ठेवलाय गरम होण्यासाठी। त्याच्यामध्ये कांदा ऍड करत आहे। कांदा मस्त आपल्याला असा लाल करून घ्यायचा आहे। मी 2 मिनिटांसाठी कांदा असा मस्त लाल करून घेणार आहे। कांदा असा थोडासा लाल झाला आहे। आता मी त्याच्यामध्ये 1 चम्मच तेल ऍड करत आहे। गावरान पद्धतीने मी खेकडा बनवणार आहे। तर मस्त अशी झणझणीत खेकड्याची रेसिपी तुम्ही पण नक्की ट्राय करा। कांदा असा मस्तपैकी फ्राय झालाय, त्यामध्ये अख्खा मसाला ऍड करत आहे आणि 1 मिनिटासाठी मला फ्राय करणार आहे। कांदा अख्खा मसाला असा फ्राय झालाय मस्तपैकी। आता मी याच्यात मिरची ऍड करणार आहे। मिरची मस्त असं 1 मिनिटासाठी मी फ्राय करणार आहे। मिरची पण फ्राय झाली आहे। आता मी याच्यात खोबरं ऍड करत आहे। तुम्ही हवं तर मसाला काढून पण घेऊ शकतात, पण मी असं ठेवलाय मस्तपैकी तो भाजणार म्हणून मी असं ठेवलाय। थोडंसं तेल पण ऍड करत आहे आणि 2 मिनिटांसाठी फ्राय करणार आहे खोबरं लाल होण्यासाठी। सर्व मसाला असा मस्तपैकी फ्राय झाला आहे। आता मी याच्यामध्ये अद्रक लसूण ऍड करत आहे आणि 1 मिनिटासाठी फ्राय करणार आहे। सर्व मसाला असा मस्तपैकी फ्राय झाला आहे। आता मी सर्व मसाला असा काढून घेणार आहे। सर्व मसाला असा काढून घेतलाय मी। थोडीशी कोथिंबीर टाकली आणि मस्त पैकी याला मी वाटून घेणार आहे। खेकडे आता मस्तपैकी आम्ही साफ करत आहेत। खेकडे मस्त असे साफ करून घ्यायचे आहेत। खेकड्यांच्या नांग्या अलग काढायच्या आहेत आपल्याला आणि ते मिक्सर मध्ये वाटून घ्यायचे आहेत। अशा नांगे काढून घेतले आहे। आता याला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये अशा वाटून घेणार आहे। अशा प्रकारे मी वाटून घेतले खेकड्यांच्या नांग्या। आता मी एक भांड्यामध्ये काढून घेणार आहे। त्याच्यामध्ये पाणी मिक्स करणार आहे। अशा प्रकारे काढून घेतले। आता मी याच्यामध्ये पाणी मिक्स करत आहे आणि असं मिक्स करून मी चाळणीच्या साहाय्याने सगळं काढून घेणार आहे। अशा प्रकारे मी खेकड्यांच्या नांग्या वाटून घेतलेत आणि याचं मी पाणी बघू शकता अशा प्रकारे हाताने गाळणार आहे। तुम्ही हवं तर चाळणीने पण याला गाळू शकतात। इथे मी कढई ठेवली गरम होण्यासाठी। आता मी याच्यामध्ये तेल ऍड करत आहे। 3 चम्मच मी याच्यामध्ये तेल ऍड करणार आहे। तेल गरम झालंय। आता मी याच्यात गरम मसाला ऍड करत आहे आणि हे खेकड्यांचं मंद पण मी याच्यात ऍड करून घेत आहे। मसाला मी मस्त असा 2 मिनिटांसाठी फ्राय करणार आहे। 1 चम्मच मीठ पण ऍड करत आहे। थोडीशी लाल मिरची पावडर, थोडासा चिकन मसाला मिक्स करणार आहे मी आणि 5 मिनिटं असा मसाला फ्राय करणार आहे। झालेले आहेत। मसाला असा मस्तपैकी फ्राय झाला आहे। आता मी त्याच्यामध्ये खेकडे ऍड करणार आहे। खेकडे पण मी अशी मस्त मसाल्यामध्ये 2 मिनिटांसाठी फ्राय करून घेणार आहे। 2 मिनिटं झालेले आहेत आणि मस्त खेकडे आपले फ्राय झाले आहेत मसाल्यासोबत। आता याच्यामध्ये खेकड्यांच्या नांग्यांचं पाणी ऍड करत आहे। बघू शकताय असं अशा प्रकारे मी सर्व असं मिक्स करून घेत आहे। आता मी भाजी उकळी येण्यासाठी अशी झाकून ठेवणार आहे 10 मिनिटांसाठी। 10 मिनिटं झालेले आहेत आणि मी झाकण काढत आहे। बघू शकताय अशी खेकड्याची भाजी मस्तपैकी तरी आलेली आहे आणि मस्तपैकी आपली खेकड्याची भाजी रेडी आहे। अशी मस्त अशी तरी आलेली आहे। आता मी याच्यात बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ऍड करत आहे। पावसाळा स्पेशल खेकड्याची भाजी तुम्ही पण नक्की ट्राय करा। आणि मी खेकड्याची भाजी पहिल्यांदा बनवलेली आहे आणि खूप मस्त अशी भाजी बनलेली आहे। खेकड्याच्या भाजीची जर तुम्हाला रेसिपी आवडल्यास तुम्ही नक्की आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही पण नक्की खेकड्याची भाजी ट्राय करा। थँक यू।